हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर आजची आपली रेसिपी एकदमच डिलिशियस, एकदम स्वीट, सिंपल आणि एकदम इझी रेसिपी आहे. फक्त 2 इंग्रेडियंट्स यूज करून ही रेसिपी मी बनवलेली आहे. मुलांना तर फारच आवडते. तर मुलांच्या स्कूल पण चालू झाले आहे, म्हणून टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर इथे आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी हॅपी हॅपी बिस्किट्स घेतले, 3 पॅकेट घेतले मी. आता हे आपल्याला मिक्सर जारमध्ये सगळे काढून याची एक फाईन पावडर करून घ्यायची आहे. याला अजिबातच जाडसर ठेवायचं नाही आहे, एकदम बारीक पावडर याची आपल्याला करून घ्यायची आहे. तुम्ही हॅपी हॅपी बिस्किट्स ऐवजी दुसरी बिस्किट्स पण वापरू शकता. हॅपी हॅपी बिस्किट्स आणि ओरिओ अशा टाईपचे पण तुम्ही यूज करू शकता. इथे मी हॅपी हॅपी बिस्किट्सचा वापर केलेला आहे. इथे तिन्ही पॅकेट मी बिस्किट्सचे मिक्सर जारमध्ये टाकून देणार आहे. एकदम साधी, सोपी आणि 10 मिनिटातच बनणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही कधीही बनवू शकता. मुलं जर म्हटले का आज काहीतरी वेगळं खावंसं वाटतंय, तर ही रेसिपी नक्की तुम्ही मुलांना करून खाऊ घाला. त्यांना खूप आवडेल. बघा, अशी आपल्याला फाईन पावडर करून घ्यायची आहे. आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ सगळं. तर हे बाउलमध्ये काढल्यानंतर आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याची जी पेस्ट बनेल ती एकदम प्लेन पेस्ट बनेल. आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालून याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. माझ्या मुलीला तर खूपच जास्त आवडतं हे आप्पे आणि आज पण सगळ्यांनी खाल्ले. सगळ्यांना पण खूप आवडले होते. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना ही चॉकलेट आप्पे खूप आवडतात. नक्की तुम्ही अजून ट्राय केलं नसेल तर करून बघा. हे फक्त 2 मेन इंग्रेडियंट्स आहे. तुम्ही हे 2 इंग्रेडियंट्स वापरून जरी फक्त आप्पे बनवले तरीही ते एकदम टेस्टी लागतात. तर फर्स्ट इंग्रेडियंट जे होतं ते तर बिस्किट, सेकंड म्हणजे दूध. तर दूध टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदमच जास्त दूध टाकायचं नाही आहे. थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे. त्याने काय होईल का याच्यामध्ये लम्स पण राहणार नाहीत आणि याची व्यवस्थित फाईन एक पेस्ट पण बनेल. आणि याचं एक छान बॅटर रेडी करायचं आहे. आपण आपले नॉर्मल आप्पे जे बनवतो त्याच्यासाठी जसं बॅटर आपण इथे करतो तसंच बॅटर इथे आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर पहिल्यांदा ही रेसिपी बघत असाल माझ्या चॅनलला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करा आणि कमेंट देखील करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. चॅनलला अजून भरपूर व्हिडिओज अपलोड आहे आणि अजून तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तसं थोडं थोडं करून मी दूध घातलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करत जाते आणि याची एकदम अशी प्लेन आणि फाईन आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. याचं टेक्स्चर जे आहे ते एकदम असं प्लेन दिसलं पाहिजे. जेवढं चांगलं आपण मिक्स करू तेवढे चांगले आपले बनते. तर मुलांच्या टिफिनला तर टीचर्स जे आहेत ते आपल्याला भाजीपोळीच आणायला सांगतात. मुलांना भाजीपोळीच द्या असं सांगतात. बट कधीतरी जर असतं तर हे आप्पे पण देऊ शकतात. आता सुरुवातीचे जे दिवस राहतात तर माझी मुलगी तर अजून लहानच आहे. त्यामुळे जे सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांना एवढं तरी कंपल्सरी नाही आहे लगेचच. बट नंतर भाजीपोळी कंपल्सरी आहे. तर यामध्ये मी खायचा सोडा टाकला आहे थोडासा, अगदी पाऊण चम्मच. तर तुम्हाला याच्याऐवजी इनो टाकायचा असेल तर तुम्ही इनो पण घालू शकता. बट तुम्हाला काहीच नसेल टाकायचं, इनो पण नाही सोडा पण नाही, तर तुम्ही हे स्किप करू शकता. फक्त दूध आणि बिस्किट्स यूज करून तुम्ही हे आप्पे देखील बनवू शकता. तर इथे मी बटर लावून घेतलं आहे आप्पे पॅनला आणि त्यामध्ये आता मी हे बॅटर टाकणार आहे. तर यामध्ये सुरुवातीला अर्धा अर्धा करून आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि बिस्किट्स ऑलरेडी गोड असतात त्यामुळे इथे साखरेचा वापर अजिबातच केलेला नाही आहे मी. तर तुम्हाला वाटत असेल का थोडं अजून स्वीट पाहिजे, गोड पाहिजे, तर तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता. बट मला काही साखरेची गरज वाटलेली नाही.
जेव्हा आपण मिक्सर जारमध्ये बिस्किट्स टाकले तेव्हाच तुम्ही साखर ॲड करू शकता जर तुम्हाला करायची असेल तर. तर इथे थोडं थोडं आधी बॅटर टाकून घेतलेलं आहे मी आणि आता यामध्ये मी चॉकलेट ॲड करणार आहे. ते मी डेअरी मिल्क कॅडबरीचे थोडे थोडे छोटे तुकडे करून मी ते टाकले. माझ्याकडे छोटीच कॅडबरी होती त्यामुळे याचे छोटे छोटे तुकडे करून मी टाकले. तुम्ही एक बाईट असतो कॅडबरीचा तो पूर्णपणे इथे ठेवू शकता. इथे मी छोटे छोटे तुकडे करून याच्यामध्ये टाकले आहे. कॅडबरी टाकल्यानंतर याच्यावरतून आपल्याला पुन्हा बॅटर टाकायचं आहे कॅडबरीवर. त्यानंतर याच्यावरतून झाकण ठेवून फक्त 30 ते 40 सेकंद आपल्याला झाकून ठेवायचं आहे. कारण हे आप्पे ना लगेचच होतं आणि हे फुल गॅसवर अजिबात करायचं नाही आहे. लो टू मिडियम गॅसवरच ठेवायचे आहे. फुल गॅसवरती एक तर जळून पण जातात आणि आतून व्यवस्थित शिजत पण नाही, कच्चेच राहतात. त्यामुळे आता आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपली खालची साईड एकदम छान झालेली आहे, रेडी झालेली आहे. तसेच आता पटापट सगळे आपल्याला हे साईड तिची पलटून घ्यायची आहे, म्हणजे सगळे असे उलटे करून घ्यायचे आहे. चॅनलला मी रवा आप्पे अशी पण अजून पण रेसिपी ॲड टाकलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की बघा. इथे पहिले रेडी झाले होते माझे. आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि आता लगेच मी सेकंड बॅच जी आहे ती इथे टाकायला घेते आहे. तसं आपण पहिलं टाकलं तसंच आपल्याला दुसरं पण पटापट टाकून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून द्यायची आहे. आणि एक साईड झालं की लगेच आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे. आता इथे मी ते पलटून घेतले आहे. आता खालची बाजू इथे होऊ द्यायची आहे. परत झाकण ठेवलं ते रेडी होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला 2-3 इथे आप्पे मी ब्रेक करून द्या. बघू शकता आतून पण एकदम परफेक्ट झालेले आहेत आपले आप्पे, व्यवस्थित शिजलेले आहेत, कुठे कच्चे नाही. आणि मध्ये डेअरी मिल्क जी आहे ती पण व्यवस्थित मेल्ट होऊन गेलेली होती. आता सगळे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि वरतून गार्निशिंगसाठी चॉकलेट सिरप टाकते आहे. हे पण ऑप्शनल आहे, तर तुमच्याकडे असेल तर टाका, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत नाही आहे तुमच्याकडे तर नाही टाकलं तरी चालेल, टोटली ऑप्शनल आहे. अशा प्रकारे इथे आपले बिस्किट्सचे चॉकलेट आप्पे रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान डिलिशियस टेम्पटिंग दिसत आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम डिलिशियस प्लेट आपली रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.